लोकसभेचा निकाल लागल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांकडे लक्ष असताना अशात विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि आता लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी विधान परिषदेत देखील ताकद दाखवेल का, महायुतीला धक्का बसेल का असे सवाल उपस्थित होत होते। 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात होते। मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यामुळे लढत चुरशीची झाली होती। आता विधान परिषदेचा निकाल समोर आलाय। कोण जिंकलं, कोणाचा पराभव झाला, नेमकं कोण कुठं कमी पडलं, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला आपण कोण कोण मैदानात होतं ते जाणून घेऊयात। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार रिंगणात होते। पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित घोडके आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश होता। अजित पवार गटातून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे मैदानात होते। एकनाथ शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने, तर ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि अपक्ष पण शरद पवार गट पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील मैदानात होते। आता जर आपण निकालाकडे नजर फिरवली, लक्ष दिलं तर लोकसभेप्रमाणे हा निकाल लागेल असं वाटत होतं। मात्र विधान परिषदेत महाविकास आघाडी जास्त कामगिरी करू शकले नाही। यावेळी घोडेबाजार होण्याची जास्त शक्यता होती। यासाठी सगळ्यांनी खूप काळजी घेतली होती। शरद पवारांना अजित पवारांचा एकही मत फोडता आलेलं नाही, तर उद्धव ठाकरेंनाही एकनाथ शिंदेंचं एकही मत फोडता आलेलं नाही। सध्याच्या घडीला काँग्रेसची 8 मतं फुटली असल्याचं सांगण्यात येते। भाजपचे जे 5 उमेदवार उभे होते ते सगळे जिंकलेत। ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर देखील जिंकलेत। एकनाथ शिंदेंचे देखील उमेदवार जिंकलेत, तर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला। शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिला होता। आणि यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या निवडणुकीतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंकजा मुंडेंनी तब्बल आता 10 वर्षांनंतर राजकारणात एंट्री केली आहे। त्यांचं राजकीय पुनर्वसन झालंय। पुनर्वसन करायचं म्हणून बीड लोकसभेतून त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला। त्यामुळे मागणी त्यांच्यासाठी जास्त वाढत होती। अर्थात विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी केली जात होती। आणि अखेर आता 10 वर्षांनंतर पंकजा मुंडेंनी विजयाचा गुलाल उधळलाय। ठाकरे गटातून मिलिंद नार्वेकर यांची देखील इथं उपस्थिती महत्त्वाची होती। ते जिंकतीलच असं सांगण्यात येत होतं, कारण त्यांचे सगळ्याच नेत्यांशी चांगले संबंध आहेत, सगळ्याच पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत। ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी सगळ्या पक्षातील नेत्यांची भेट घेतली होती। शिवाय त्यांचं सगळ्यांशीच चांगलं असल्यामुळे ते जिंकून येण्याची शक्यता होती आणि झालंही तसंच। आता बघा, 2 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय वर्चस्व आपल्याला बघायला मिळाला होता, कारण विधान परिषदेची जी 2 वर्षापूर्वी निवडणूक झाली त्यावेळीच शिंदे गटानं बंड केलं होतं, जे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं बंड घडलं होतं। आता पुन्हा एकदा लागलेल्या या निकालावरून देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय वर्चस्व पाहायला मिळतोय। सध्या आता भाजपचे तरुण चेहरे विधान परिषदेत असणार आहेत। अमित घोडकेंच्या रूपानं मातंग समाजातील तरुण चेहरा विधान परिषदेत असणार आहे। याशिवाय योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माई समाजाला नेतृत्व देण्याचं काम करण्यात आले। त्यामुळे विधान परिषदेत भाजपनं फडणवीसांनी चांगला डाव खेळला आणि फडणवीसांनी पुन्हा एकदा आपला राजकीय वर्चस्व दाखवलाय। त्यांचे सगळे आमदार देखील निवडून आलेत। आता कोणते आमदार फुटले, कोणत्या आमदारांनी कुणाला मदत केली, हे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत। याबद्दल देखील आम्ही तुम्हाला माहिती देतच राहू, पण अपडेट राहण्यासाठी आठवणीनं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आठवणीनं पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।